सर्वप्रथम सर्वांना जय आगरी। आज भिवंडी आगरी महोत्सव 2025 यासाठी येथे सर्वजण जमले आणि भिवंडी आगरी महोत्सवाच्या आढावा बैठकीसाठी आज येथे 2025 साठी आपण 2026 साठी आपण नारळ फोडला, म्हणजे त्याचा शुभारंभ केला। जर विचार केला तर आजची जर उपस्थिती बघितली तर खरोखरच सगळ्यांना आगरी महोत्सवाचं आकर्षण आहे आणि प्रत्येकाला ती आवड आहे हे बघून नक्कीच लक्षात येतं। अतिशय चांगल्या प्रकारची उपस्थिती होती। आता सगळ्या कार्यक्रमांच्या बद्दल चर्चा झाली। पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असेल आपलं वारकरी महोत्सव, वारकरी महोत्सवामध्ये काय काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रत्येक पुढचे 4 दिवस सगळ्याच गोष्टी असतील, म्हणजे गाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेतला। तसेच शेवटी काय करायचं यासाठी परत एकदा मीटिंग होईल। परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व आगरी महोत्सव कमिटीच्या सदस्यांना, महिला बंधू सगळ्यांना विनंती करतो की आगरी महोत्सव म्हटलं तर पैशाची म्हणजे आर्थिक बाब आलीच, आणि त्या आर्थिक बाबीसाठी आपण सर्वांनी कोणी काय देईल त्याच्यापेक्षा आपला वाटा काय असेल हे प्रत्येकाने समजलं पाहिजे। आपला खारीचा वाटा काय नाही होईना पण तो त्याच्यात दिला पाहिजे, अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। तसेच आर्थिक बाब म्हटलं तर आतापासूनच चालू होईल की आपण सगळ्यांकडे गेलं पाहिजे। जे प्रमुख आपल्या इकडचे डेव्हलपमेंट उद्योगपती आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य कसं मिळवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। कारण हा जो आर्थिक बजेट आहे हा खूप मोठा आहे। सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही। म्हणून मी परत एकदा सर्व सदस्यांना विनंती करतो की आपापल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढं आपण आपल्या परीने प्रयत्न करा। तसेच भिवंडी आगरी महोत्सव हा दरवर्षीपेक्षा कसा मोठ्या पद्धतीने साजरा करता येईल आणि तो कसा जास्त नावारूपाला येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा। सगळेजण आवर्जून प्रयत्न करतात परंतु त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून हा आगरी महोत्सव सगळ्यात मोठा आगरी महोत्सव कसा होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, ही सगळ्यांना नम्र विनंती। आम्ही मागच्या वेळेसही त्या प्रकारचं नियोजन केलेलं होतं, कारण आगरी समाज आम्हालाही काही वर्षापूर्वी माहिती नव्हता की संपूर्ण देशात आहे। यूपी, बिहार, कर्नाटक सगळ्याच ठिकाणी, राजस्थान, गुजरात सगळ्या ठिकाणी आहे। आणि ज्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत त्यांना बोलावून इथं त्यांचा मान सन्मान करून आगरी संस्कृती, आगरी रूढी, आगरी परंपरा हे काय असतात, तिकडची पद्धत वेगळी असेल, इकडची पद्धत वेगळी, ते त्यांना दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। जय आगरी। सगळ्या भिवंडीकरांना मनापासून जय आगरी। या वर्षीचा भिवंडी आगरी महोत्सव सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाणारा महोत्सव हा येत्या 24 जानेवारीला सुरुवात होणार आहे। 24 जानेवारी ते 28 जानेवारी असा हा महोत्सव सुरू होणार आहे, साजरा होणार आहे। तर याच्यासाठी आजची ही पहिली नियोजनाची सभा या ठिकाणी झालेली आहे। बऱ्यापैकी चांगली बरीच माणसं आली। आम्हाला वाटला नव्हता की पहिलेच मीटिंगला आवरी माणसं येतील, पण समाजावर प्रेम करणारी माणसं काही कमी नाही। आगरी समाजावर जेवढा आगरी माणसांचा जीव तेवढा बाहेरच्या माणसांचा पण जीव, कारण आया जे पत्रकार आल्यांना त्यांचे कोणी आगरी नाही, सगळं बाहेरचं आहे, पण त्यांचा जीव असल्यामुळे त्यावेळी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। आजच्या या मीटिंगमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा झाली। जे गेल्या टायमाला काही जर चुका झाल्या असतील तर त्या कशा सुधारायच्या, त्याचप्रमाणे या महोत्सवाला कशा प्रकारचं नियोजन करता येईल या ठिकाणी सगळ्या जमलेल्या माणसांनी इथं सूचना केल्या। त्या सूचना या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन, अंमलबजावणी ही लवकरच केली जाईल। त्याचप्रमाणे यावर्षी सगळ्या परिसरात युवांना, म्हणजे भिवंडी तालुकाच नाही तर आमच्या वंदनाताईंनी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कसा पोचता येईल, डोंबिवली झालं, अंबरनाथ झालं, कल्याण झालं, या ठिकाणी आम्ही जाऊन तिथल्या लोकांना पण आमंत्रित करणार आहोत आणि अशा पद्धतीने हा आगरी महोत्सव जोरात साजरा करायचा। जय आगरी।